म्हणून भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट मत आहे. मधु चव्हाण, तुमचा मुद्दा मला लक्षात आला की सरकारचं म्हणणे एका बाजूला आरक्षणासाठी पात्र असलेल्या प्रत्येकाला आरक्षण आणि त्यांचा हक्क मिळावा, मात्र या संदर्भातली आकडेवारी जी आहे ती मी आपल्याबरोबर असलेले ॲडव्होकेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. मात्र तत्पूर्वी विकास लवांडे, GRच्या माध्यमातून ओबीसींच्या हक्कांवरती गदा कशी काय येते? अनिल देशमुखही म्हणतायत, छगन भुजबळही म्हणताय आणि मगाशी आता मधु चव्हाण यांनी आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांचं देखील नाव या चर्चेमध्ये घेतलेलं आहे. 1994 साली ते झालं नाही म्हणून आज लढण्याची वेळ पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभी ठाकलेली आहे का? विकासजी, मला जरा सविस्तर बोलायला वेळ द्या विषयाची, कारण हा विषय आमच्याशी निगडीत आहे. शरद पवार साहेबांना सातत्याने भारतीय जनता पार्टी किंवा हिंदुत्ववादी विचाराचे जे मराठा पुढे नेते आहेत किंवा बाळासाहेब सराटे सारखे वकील आहेत, यांनी मराठा तरुणांची दिशाभूल करून ठेवलेली आहे 23 मार्च 94च्या GRच्या संदर्भात. आता सुद्धा मधु चव्हाण साहेबांनी त्याच अनुषंगाने बोलले, याला काही आधार नाही. नंबर 1 मी सांगतो, पहिली गोष्ट मला दुसरी सांगू द्या. 90 साली स्वर्गीय VP सिंग पंतप्रधान होते. VP सिंगांचं सरकार जे होतं ते भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर होतं. VP सिंगांनी मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी करायचा निर्णय घेतल्यानंतर तात्काळ भारतीय जनता पार्टीने मंडल विरुद्ध कमंडल अशी यात्रा या भारतामध्ये काढली. माथी भडकवली, लोकांची दंगली घडल्या, जाळपोळ घडली आणि मंडल विरुद्ध कमंडल यात्रा काढून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये द्वेषाची भावना समाजामध्ये निर्माण केली. हे वास्तव आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. त्याच्यानंतर 92 साली इंदिरा साहनी जो खटला चालला, सगळ्या वेगवेगळ्या केसेस त्याच्यामध्ये क्लब झाल्या आणि जो निकाल आला त्याच्यानंतर इंदिरा साहनी खटल्याच्या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले की राज्य मागासवर्ग आयोग आणि केंद्रीय मागासवर्ग आयोग नेमले जावेत आणि त्याच्यामधून ज्या जाती त्याच्यातून वगळायच्या किंवा समाविष्ट करायच्या त्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोग किंवा केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून ती यादी बनवावी. त्यानंतर पवार साहेब 94 साली जेव्हा मुख्यमंत्री होते, पवार साहेबांनी जे आधीचं ओबीसीचं आरक्षण 10% वरून ते 27% केलं. ज्या 10% पूर्वी पंजाबराव देशमुखांच्या काळापासून कुणबी आरक्षण लागूच आहे. जे मंडल आयोगाने 346 जातींच्या शिफारशी केल्या त्याच्यामध्ये सुद्धा कुणबी जात. विकास लवांडे यांच्याबरोबर तांत्रिक कारणामुळे संपर्क यावेळेला तुटलेला आहे, त्यांना पुन्हा एकदा मी चर्चेसाठी बोलावणारच आहे. नितीन सातपुते यांच्याकडून मला समजावून घ्यायचं आहे, तुम्ही ॲडव्होकेट आहात, न्यायालयात जाण्याची या क्षणाला भाषा देखील होताना दिसतीये. मला आपल्याकडून एक समजून घ्यायचं की ओबीसी समाजाला एकूण 27% आरक्षण आहे, त्यातही जर 13% आरक्षण भटके, विमुक्त आणि इतरांसाठी आहे, तर मग ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी वाढणार, हा समज कसा दूर होईल? आपल्याकडे पुन्हा एकदा येईल मी. नितीनजी, विकास लवांडे जोडले गेलेत. विकासजी, मुद्दा पूर्ण करा. विशालजी, माझं अर्धवट राहिले. विकासजी बोला. हॅलो विशालजी, माझं अर्धवट आहे. विकासजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा, तुम्ही पुन्हा एकदा जोडले गेलेलात. हा, मला कट झाला, थोडस माझं पूर्ण करू द्या, मला बोला बोलू द्या. 94 साली जो GR काढला त्याच्यामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशीमध्ये कुणबी जातीचा समावेश होता, आजही आहे. 94 सालाचा GR मुळेच आज मनोज जरांगे पाटलांची मागणी पुढे आली किंवा त्याच आधाराने ती टिकून आहे. आता जे काही वाद चाललेला आहे ते आता मधु चव्हाण साहेब म्हणाले ना की मराठ्यांचा समावेश का नाही केला, मराठा आणि कुणबी एक आहेत, हे आजपर्यंत कोणत्याही आयोगाने सिद्ध केलं नाही, कोणत्याही सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने सिद्ध केलेलं नाही. त्याच्यानंतर 94 नंतर महायुतीचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार इथं होतं. मनोहर जोशी 5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांनी का नाही मराठा समाविष्ट केला? त्याच्यानंतर विलासराव देशमुख समाविष्ट होते अनेक वर्ष, त्यांनी का नाही केला? पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री, त्यांनी का नाही केला? आणि आज जे ओरडणारे 2014 पासून ज्या मोठ्या प्रमाणावर मराठा आरक्षणाची मागणी पुढे आली, तर देवेंद्र फडणवीस सुद्धा 14च्या नंतर मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी समावेश का नाही केला? त्याच्यातल्या अडचणी सगळ्यांना माहिती आहेत. खत्री आयोगाने काय सांगितलं, बापट आयोगाने काय सांगितलं, 2005चा सुप्रीम कोर्टाचा निकाल काय सांगतो, हे सगळं पाहता शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 2004चं जे सरकार होतं, सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये सुधारित GR काढला गेला. कुणबी मराठा, मराठा कुणबी असं आरक्षण सुरू झालं. आज जरांगे पाटलांची जी मागणी टिकून आहे की मला ओबीसीतच आरक्षण पाहिजे, केवळ 94च्या GR मुळे टिकून आहे. मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रयत्न ज्या वेळेस झाला त्या वेळेस ते कोर्टात टिकलेलं नाही. आता 30 वर्षापूर्वीचा विषय आता जर सुधारित करायचा असेल तर 30 वर्षापूर्वी
कधीही मराठा समाजाची मागणी नव्हती आरक्षणाच्या संदर्भात. मोर्चे कधी निघाले नव्हते. जी काय मागणी होती अण्णासाहेब पाटलांची ती आर्थिक निकषावर हरिभाऊ येतो. आणि आर्थिक निकषावरचे सुद्धा आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला होता, पण ते कोर्टात टिकलं नाही. पी.व्ही. नरसिंहरावांनी सुद्धा प्रयत्न केला होता, ते कोर्टात टिकलं नाही आर्थिक निकषावरचं. त्यामुळे शरद पवार साहेबांनी मराठा असतील, ओबीसी असतील, यांचं जे दुखणं मुख्य काय आहे तर त्यांचे आर्थिक प्रश्न आहेत. म्हणून पवार साहेबांनी ते आर्थिक प्रश्न सोडवण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच ती मागणी आजही टिकून आहे. बरोबर आहे विकासजी. एका बाजूला आपल्या पक्षाची बाजू आपण मांडलेली आहे. नितीन सातपुते जी ओबीसी समाजाला एकूण 27% आरक्षण आहे, त्यातलं 13% आरक्षण भटके, विमुक्त आणि इतरांसाठी. तुमचा तांत्रिक अडचणीमुळे मला तुम्हाला थांबावं लागतंय पुन्हा एकदा विकासजी. तुम्हाला कॉल येतोय पुन्हा. 13% आरक्षण भटके, विमुक्त आणि इतरांसाठी आहे. ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी वाढणार हा जो समज सध्या निर्माण झालेला नितीनजी, तो कितपत खरा आहे? विशालजी, इथे सध्या जे आंदोलन चालू आहे